मैत्रीत होणाऱ्या काही चुका मध्यंतरी मी समज, गैरसमज आणि मैत्रीचा पाया असा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. दुसरा एक छोटासा संदेश देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. बऱ्याच वेळेला मैत्रीमध्ये तुम्हाला असं आढळून येतं की वर्षानुवर्ष जिवलग मैत्री, मग ती म्हणायची वेळ ते लोकांना दाखवण्यासाठी होती किंवा ते नाटक होतं असं म्हणायची वेळ येते, अशा पद्धतीने ती निभावली जाते. होतं काय की जिवलग असून सुद्धा तुमच्याच विरुद्ध षडयंत्र रचत राहणं, तुमच्याच विरुद्ध अपप्रचार करत राहणं आणि तुम्ही गोत्यात याल अशा पद्धतीने नको ते वागणं, असे कटू अनुभव मैत्रीमध्ये नक्की येत असतात. याला जबाबदार कोण? दुसरं तिसरं कोणीही नाही. याला जबाबदार आपण स्वतः असतो. कारण आपण ओळखायला चुकलेलो असतो. हा पहिला दोष आपण आपल्याकडे घ्यायचा आहे. नंतर मग ज्याची त्याची नीतिमत्ता इतकं म्हणून विषय सोडून द्यावे लागतात. तथापि मग तुम्ही त्या भूमिकेत असाल तर तुमचं वागणं कसं पाहिजे याच्यासाठी एक छोटासा संदेश देणारा हा व्हिडिओ. पहा मित्रांनो, तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि ती तुमच्या जिवलग मित्राबद्दल, म्हणजे तुम्ही मनापासून मैत्री केली आहेत अशा मित्राबद्दल ती व्यक्ती तुम्हाला काही सांगू इच्छिते. तेव्हा तुमचं कर्तव्य बनतं त्यांनी सांगण्याआधी त्याला एक प्रश्न विचारा की तू जे म्हणतोयस माझ्या जिवलग मित्राबद्दल तुला मला काही सांगायचं आहे, ते जे काही सांगणार आहेस त्याची सत्यता तुझ्या मनापर्यंत पोचलेली आहे का? तू जे सांगणार आहेस ते तू स्वतः पाहिलं आहेस का? या प्रश्नाचं उत्तर आधी त्याच्याकडून घ्या. तो म्हणेल नाही, इतकं काही मला परफेक्ट माहीत नाही, पण मी उडत उडत ऐकलं आहे. असं उत्तर ऐकता क्षणी त्या जिवलग मैत्रीला स्मरून तुमच्या मुखातून दुसरा प्रश्न गेला पाहिजे. तू जे काही आता माझ्या मित्राच्या विषयी, जिवलग मित्राविषयी, ज्याच्याशी मी इतकी घनिष्ठ मैत्री निभावतोय आणि निभावत राहणार आहे मरेपर्यंत, अशा व्यक्तीबद्दल तू जे काही मला सांगणार आहेस त्याची सत्यता तर तुला माहीत नाही, तू कबूल केलेस. आता इतकंच सांग की ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? तो म्हणणार अर्थात वाईट आहे, कारण चांगलं सांगायला कोणी फारसं इतकं उतावीळ नसतं, ही जगातली सत्यता आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुमच्या मनाप्रमाणेच आलं. तुमच्याच मित्राविषयी अशी गोष्ट आहे की ज्याची सत्यता त्याला माहीत नाही, पण ती गोष्ट वाईट आहे आणि ती तो सांगायला तुमच्याकडे आला. मग आता ती ऐकायची का नाही? तुम्ही त्याला लगेच तिसरा प्रश्न टाका. तू जे काही मला सांगणार आहेस त्याच्यातून सारांश असा निघतो का की माझा मित्र काही अडचणीत आहे आणि त्याच्या अडचणीत मी काही मदत करावी म्हणून तू मला सांगतोयस? इतक्या प्रांजळ हेतूने तू माझ्याकडे आलायस का? या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकणार नाही. तो मौन बाळगेल. त्याला लगेच तुम्ही चौथा प्रश्न करा की ज्या गोष्टीची सत्यता तुला माहीत नाही, जी तू उडत उडत ऐकलीस, जी गोष्ट तू अगदी ठामपणे सांगतो की ती वाईट गोष्ट आहे माझ्या जिवलग मित्राच्या बाबतीत, त्यानंतर तुला मी प्रश्न करतोय की त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे आणि मग म्हणून मी मदत करावी म्हणून तू सांगतोयस का, तर तू मौन बाळगतोयस.
म्हणजे नक्कीच त्याच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे आणि तीच तुझी सुप्त इच्छा आहे, म्हणूनच तू माझ्याकडे हे सांगायला आला आहेस. अशा निष्कर्षाला मी येऊन पोचलो आहे. हे त्याला सुनवा आणि शेवटी त्याला एकच विचारा की ज्या गोष्टीची तथ्यता तू तपासली नाही आहेस, जी वाईट आहे, माझ्या मित्राविषयी आहे, आता इतकंच सांग की ती माझ्या उपयुक्त आहे की नाही आहे. तो यावरही काही बोलणार नाही. आणि शेवटी तुमची जेव्हा घनिष्ठ जिवलग मैत्री तुमच्या वतीने तुम्ही निभावत असता, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीची त्याच्याकडनं ऐकून घेऊन शहानिशा करायची आहे आणि त्या मित्राच्या अडचणी कशा वाढणार नाहीत अशाच पद्धतीने तुमची पावलं पडली पाहिजेत. तरच त्या जिवलग मैत्रीची व्याख्या तुम्ही जगलात असं त्या मित्राला वाटेल. जर त्याच्या अडचणीत गुप्तरित्या वाढ करण्यासाठी तुम्ही जर वागत असाल, जिवलग मैत्रीचा जर तुम्ही खून करत असाल, तर तुम्हाला ही गोष्ट नक्की मैत्रीमध्ये शिकली पाहिजे. आणि असे जे मित्रता निभावत आहेत, खिशामध्ये खंजीर घेऊन, असे अनेक ग्रुप्समध्ये काही छुपे मित्र असू शकतात आणि त्याच ग्रुप्समध्ये जागृती निर्माण व्हावी. जिवलग मित्राकडे सुद्धा थोडंसं चौकस बुद्धीने बघण्याची भूमिका घेता यावी, यासाठी आजचा हा व्हिडिओ, हा एपिसोड. या गोष्टींना इतकंही लाईटली कोणी घेऊ नये, कारण मित्रता आणि प्रेम या गोष्टींचा जेव्हा खून होतो ना, तेव्हा एखादा हळवा माणूस आयुष्यातनं उठू शकतो. ही जाण प्रत्येक मित्राला, मैत्री निभावणाऱ्या व्यक्तीला नक्कीच हवी आहे. आणि ही जर जाण नसेल ना, तर कोणाचाही मित्र म्हणवून घ्यायची तुमची लायकी नाही, इतकंच मी ठणकावून अशा व्यक्तींना नक्की सांगेन. मित्रांनो, आसपास माझ्या घडणाऱ्या काही गोष्टी मी पाहिल्या आहेत आणि माझ्या हळव्या मित्रांचा, मैत्रीचा खून होताना मी बघितलं आहे आणि म्हणूनच ही जागृती निर्माण करण्यासाठी मी धडपडतो आहे. आशा करतो तुम्हाला यातल्या गोष्टी पटतील आणि पटल्या तर जास्तीत जास्त मित्रांच्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायला विनंती करायला विसरू नका. आपल्याला माझ्या चॅनलचं स्लोगन सार्थ ठरवायचं आहे, सुनो सुना और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ. प्रत्येकाने बेहतर बनत, प्रत्येकाने मित्राशी मित्रासारखंच, मित्राप्रमाणेच जीवन व्यतीत करायचं आहे शेवटपर्यंत. आणि गेल्यानंतरसुद्धा आठवणींनी डोळे पाणावले पाहिजेत. अशी जो मैत्री निभावू शकतो तोच खरा मित्रता हा शब्द जगतो, इतकं तरी नक्की मला माहिती आहे. आणि मी काय जगलो आहे मित्रता हे माझ्या काही मित्रांना नक्की माहिती आहे. आज मी ज्यांना गमावलं आहे, त्यांना गमावून, एका मित्राला गमावून 13 वर्ष झाली आहेत आणि दुसऱ्या मित्राला गमावून 5 वर्ष झाली आहेत. पण आजही पापण्या ओलावतात, त्यांच्या आठवणी येतात तेव्हा कंठ सद्गदित होतो. आजही होतं आहे. अशा पद्धतीने जर प्रत्येकाच्या मनात ही मित्रता जोपासली गेली, मित्रतेने वागण्याचं जर शिकला प्रत्येक व्यक्ती, तर मला नाही वाटत की कुठल्याही हळव्या मनाचा खून होईल आणि कुठलाही माणूस जितेजी मेल्यासारखाच जगेल. असं घडलं नाही पाहिजे, म्हणूनच हा एपिसोड. धन्यवाद.